श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, येणारा सोमवार तुमच्या आयुष्यात एक मोठी कलाटणी घेऊन येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सोसलेला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि मानसिक त्रास आता संपणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या अशा दोन दिव्य शक्ती वावरत आहेत, ज्यांनी तुम्हाला आजवर मोठ्या संकटातून वाचवले आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमची वृत्ती नेहमीच लढवयी राहिली आहे. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण गेल्या काही वर्षात तुम्ही ज्या मानसिक आणि आर्थिक वादळाचा सामना केला आहे ते साधेसुधे नव्हते. कधी नशिबाने ऐनवेळी साथ सोडली, तर कधी हक्काच्या माणसाने गरजेच्या वेळी पाठ फिरवली. तुम्ही अनेकासाठी आधाराचा खांब बनलात, पण स्वतः मात्र एकटे पडलात. अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की तुमच्या प्रगतीला कोणीतरी मुद्दामून खीळ घालत आहे किंवा तुमच्यावर काही नकारात्मक प्रयोग केले जात आहे. पण हे केवळ ग्रहदशा नसून तुमच्या संयमाची घेतलेली एक मोठी परीक्षा होती. खरं तर तुम्ही ज्या मोठ्या संकटातून सुरक्षित बाहेर पडलात किंवा एखादी मोठी दुर्घटना टळली, ती कोणताही योगायोग नव्हती. तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या वास करणाऱ्या दोन दिव्य आणि अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी एखाद्या वरकवचासारख्या उभ्या आहेत. तुमच्या पूर्वजाचे पुण्य, त्यांचे आशीर्वाद आणि तुमच्या कुळाची कुलदेवता एका अदृश्य ढाल बनून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहे. जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकटाचे काळे ढग दाटून आले, तेव्हा तेव्हा या शक्तींनी तुम्हाला त्या खाईतून बाहेर काढले आहे. तुमची आजवरची प्रत्येक सुरक्षितता ही या देवी आशीर्वादाची किमया आहे. आता या संघर्षाचा काळ संपण्याची वेळ आली आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे अश्रू गाळले आहेत किंवा जो अपमान सहन केला आहे, त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ नियतीने निश्चित केली आहे. तुमच्या आयुष्यात आलेली ही वादळे आता मावळणार आहेत आणि नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरणार आहेत. येणाऱ्या सोमवारी या गुप्त शक्ती पुन्हा जागृत होऊन तुमच्या आयुष्यात नवीन चैतन्य निर्माण करणार आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतच्या कठीण काळाचा विचार करणे थांबवा आणि तुमच्या पाठीशी असलेल्या या अदृश्य शक्तीवर पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवून येणाऱ्या सुवर्ण काळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. मेष राशीच्या जातकांनो, हे सत्य स्वीकारणे कठीण असले तरी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या पाठीशी उभी असलेली ती दिव्य कवच आता कमकुवत का होत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील काही गंभीर चुका. सर्वात पहिली मोठी चूक म्हणजे घरातील वाढलेली नकारात्मकता, आळस आणि स्वच्छता. मेष राशीची ऊर्जा अग्नीसारखी प्रखर असते, पण जेव्हा तुमच्या घरात भांडणे, एकमेकांबद्दल तिरस्कार आणि घरातील स्त्रियांचा अपमान होतो, तेव्हा घरातील लक्ष्मी आणि त्या अदृश्य दिव्य शक्ती अत्यंत असहजच होतात. त्या घरात शांती नसते, तिथे या देवी ऊर्जेचा वास करणे अशक्य होते, हे लक्षात ठेवा. दुसरी सर्वात गंभीर चूक म्हणजे तुमचा अतिविश्वास आणि घरातील गोष्टीची बाहेर होणारी चर्चा. तुम्ही स्वभावाने अतिशय स्पष्टवृत्ती आणि ओपन आहात, त्यामुळे लोक तुमच्या साधेपणाचा आणि सरळपणाचा गैरफायदा घेतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील गुपिते आणि भविष्यातील योजना चुकीच्या लोकांसमोर उघड करतात, तेव्हा तुमच्या शत्रूंना तुमच्या वार करण्याची संधी मिळते. लक्षात ठेवा, तुमची प्रगती पाहणारे अनेक गुप्त शत्रू आजूबाजूला टपलेले आहेत आणि अशा परिस्थितीत तुमच्याकडून होणारी उघड बोलण्याची ही चूक त्या देवी शक्तींना तुमच्यापासून दूर ढकलत आहेत. तिसरी आणि शेवटची चूक म्हणजे कृतज्ञतेचा अभाव. कठीण काळात जेव्हा तुमचे काम वेळेवर होत नाही किंवा नशीब हुलकावणी देते, तेव्हा तुम्ही स्वतःचे मानसिक संतुलन गमावून देवाला आणि नशिबाला दोष देऊ लागतात. श्रद्धा डगमगणे ही तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरवते. देवाने आत्तापर्यंत तुम्हाला ज्या संकटातून वाचवले, त्यासाठी कधीही मनापासून आभार मानले आहेत का? कृतज्ञता हे सर्वात मोठे शस्त्र आहे. जर तुम्हाला तुमचे ते जुने वैभव परत मिळवायचे असेल, तर सर्वप्रथम या चुका सुधारून त्या दिव्य शक्तीची माफी मागणे आता गरजेचे आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यातील दुःखाचे मळब दूर होऊन सुखाची पहाट होणार आहे. येणारा सोमवार हा केवळ आठवड्याचा पहिला दिवस नसून तो तुमच्या भाग्योदयाचा एक देवी मुहूर्त आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि सोमवारी चंद्राची स्थिती अत्यंत शुभ असल्यामुळे तुमच्या कुंडलीत एक उच्च कोटीचा राजयोग निर्माण होत आहे. हा दुर्मिळ ग्रहयोग थेट तुमच्या घरातील त्या दोन गुप्त शक्तींना जागृत करणार आहे. गेल्या 5 वर्षातील तुम्ही जे काही आर्थिक चटके सोसले, त्या प्रत्येक वेदनेचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. या सोमवारच्या विशेष ग्रहयोगामुळे तुमच्या आयुष्यात एकच वेळी 5 मोठ्या खुशखबर दस्तक देणार आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून अडकलेला तुमचा पैसा किंवा रखडलेली कामे
अचानक मार्ग लागतील. दुसरी खुशखबर म्हणजे व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अशी मोठी संधी मिळेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील बऱ्याच काळापासून चाललेले वाद आणि मानसिक तणाव अचानक संपून तिथे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुम्हाला समाजात एक नवीन ओळख निर्माण, मान-सन्मान प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे शत्रूही थक्क होतील. पाचवी आणि सर्वात सुखद बातमी म्हणजे तुमच्या नात्यामधील कडूता संपून पुन्हा एकदा प्रेम आणि विश्वास निर्माण होईल. ज्या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला कमी लेखले किंवा तुमच्या चांगुलपणाचा तुमची कमजोरी समजले, त्यांना तुमच्या यशाचे दर्शन घडले. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व स्वार्थी लोक स्वतःहून दूर होतील आणि जे तुमच्या सुखदुःखात प्रामाणिकपणे उभे राहिले ते अधिक जवळ येतील. नशिबाचे हे चक्र आता तुमच्या बाजूने फिरत आहे. त्यामुळे या सुवर्ण काळाचे स्वागत करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार व्हा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मेष राशीच्या जातकांनो, हा सोमवार भगवान महादेवाचा आणि चंद्राचा दिवस आहे. या दिवशी केल्या जाणाऱ्या छोट्या व प्रभावी उपायामुळे तुमच्या घरातील सुप्त शक्ती पूर्णपणे जागृत होऊ शकतात. दिवसाची सुरुवात करताना घराची संपूर्ण स्वच्छता करा आणि सूर्यदेवाच्या काही वेळातच देव्हाऱ्यात शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा. प्रकाशाची ही ज्योत तुम्हाला जेव्हा तुमच्या घरात ठेवते तेव्हा ती सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते आणि नकारात्मकतेला बाहेर काढते. देवासमोर शांत बसून केवळ 5 मिनिटे नामस्मरण करा. यामुळे तुमच्या मनातील अस्वस्थता दूर होऊन आणि त्या दिव्यशक्ती तुम्हाला अधिक सक्रियपणे साथ देऊ लागतील. या विशेष दिवशी महादेवाचं पूजन करणे तुमच्या नशिबासाठी अत्यंत फलदायी ठरते. शिवलिंगावर थोडे कच्चे दूध, पांढरे चंदन आणि अक्षता अर्पण करा. अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप पूर्ण भक्तिभावाने करा. हा मंत्र तुमच्या कुंडलीतील चंद्राच्या प्रभावाला मजबूत करेल आणि तुमच्या मनातील सर्व भीती नष्ट करेल. यासोबतच शक्य असल्यास एखाद्या भुकेल्या व्यक्तीला किंवा पांढऱ्या गाईला अन्नदान करा. दुसऱ्याच्या आत्म्याला तृप्त करण्याचा आनंद जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा तुमच्या घरात धनाचे नवीन मार्ग आपोआप मोकळे होतात आणि लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी टिकतो. या देवी आशीर्वादाला कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजाची आणि कुलदेवतेची परंपरा विसरू नका. सोमवारच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तेलाचे दिवे प्रज्वलित करा आणि उंबरठ्यावर हळद-कुंकू वाहा. उंबरठा हा घराचा आत्मा मानला जातो. तिथे हळद-कुंकू वाहिल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन पवित्रता येते. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला माफ करा आणि मनातील सर्व नकारात्मक विचाराचा त्याग करा. जेव्हा तुमची माता भगिनी आदर कराल आणि प्रामाणिकपणे आपले काम कराल तेव्हा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून आणि प्रगती करण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात यशाची नवी पहाट होत आहे. गेल्या काही काळातील संघर्ष, अपमान आणि कष्टांना आता पूर्णविराम मिळणार आहे. जे काम महिन्यापासून किंवा वर्षापासून रखडले होते ते आता एका झटक्यात मार्गी लागेल. लोक जे तुम्हाला नजरअंदाज करत होते तेच आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी व्याकुळ होतील. नशिबाची ही सर्वात मोठी संधी आहे. त्यामुळे आता मागे वळून पाहू नका. आत्मविश्वास बाळगा, कारण आता तुमचे सुवर्ण दिवस सुरू झाले आहेत. हे आता तुम्हाला स्वतःलाही पटू लागेल. परंतु नशिबाचे चक्र बदलत असताना देवाने दिलेली एक अंतिम चेतावणी हे नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्याकडे अफाट यश, पैसा, मान आणि प्रतिष्ठा येईल तेव्हा चुकूनही अहंकाराच्या लवलेशही तुमच्या मनात येऊ देऊ नका. ज्या दिवशी माणूस स्वतःच्या यशात वाहून जातो त्या दिवशी त्याच्या उद्योग स्थितीची सुरुवात होते. यश मिळाल्यानंतर जेवढे नम्र राहाल तेवढा देवाचा आणि त्या दिव्यशक्तीचा आशीर्वाद तुमच्यावर अधिक काळ टिकून राहील. मिळालेल्या संपत्तीचा काही हिस्सा गरजूच्या मदतीसाठी वापरा, कारण दातृत्वातच खरी संपत्ती साठवलेली असते. शेवटी तुमच्या आयुष्यातील तुमच्या सर्वात मोठ्या शक्तीचा म्हणजे तुमच्या पालकांचा सन्मान कधीही विसरू नका. पालकांचे आशीर्वाद हे तुमचे सर्वात मोठे रक्षा कवच आहे. आजच तुमच्या मनात त्या दिव्यशक्तीबद्दल कृतज्ञतेचा संकल्प करा. घरात एक दिवा लावा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव नक्की लिहा. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्या मेष राशीच्या मित्रासोबत शेअर करा, कारण तुमच्या आयुष्यात आता साधारण बदल नाही तर एक मोठा देवी चमत्कार घडणार आहे.